सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे. कीर्तनकारांनी शब्द बोलताना सुद्धा अगदी फार विचार करून बोलायला लागतात. मीडिया सारखा बघा माझ्यासमोर एक मोबाईल लावलाय. हा एक मोबाईल जर दिसत असला तरी आणखी शूटिंग मोबाईल सुद्धा असतात. ते नेमके तिथं व्हिडिओ क्लिप तेवढीच नेमके होते. बघा महाराज बोलायला सुरुवात केल्यानंतर लगेच मोबाईल निघतात. एखादी आता महाराज विकास महाराज ना तुम्ही विकास ना विकास मी विशाल महाराज हे अक्षय महाराज. विशाल महाराजांनी एखादी चांगली चाल गायला सुरुवात केली की लगेच मोबाईल काढतात आणि लगेच त्यांचे व्हिडिओ काढतात, रेकॉर्डिंग करतात. बरोबर नाही? कीर्तनकार सुद्धा म्हणायला लागले, एखादा शब्द बोलायला लागले, एखाद्या दृष्टीने सांगायला लागले की पटकन मोबाईल निघतात आणि तेवढी म्युझिक कॅच करतात आणि मात्र त्याला सामोरे राहावं लागतं. म्हणून कीर्तनकारांवरती फार मोठी जबाबदारी, कसं बोलावं काय बोलावं हे सुद्धा फार मोठं. कारण का शब्द जसे कल्लोन बसलेल्या माणसांच्या मनाला एखाद्या चिन्ही मनाला असं न लागणारा शब्द झाला पाहिजे तर त्याला कीर्तन म्हणतात. मात्र एखाद्याच्या अंतस्करण जर कीर्तनातून जर दुखत असेल तर ते कीर्तन होत नाही. मीडियाला वाढवणं तेच पाहिजे. आपल्या इंदुरीकर बाबांच्या साखरपुडा मुलीच्या साखरपुड्याबद्दल किती चर्चा झाली. त्यांचा सांगण्याचा हेतू वेगळा होता, मात्र मीडियावाल्यांना तेवढंच पाहिजे. त्यांचा सांगण्याचा हेतू एवढाच होता, तुम्ही गरीब आहात, तुमच्याकडे पैसा नाही, तुमच्या मुलीचं लग्न करायचं आहे म्हणून दुसऱ्याने सोन्याची जरी सरी दिली तर आपण कात्याची दोरी घेऊन फास लावू नका. तुमची जशी ऐपत आहे त्याच्यामध्येच तुम्ही तुमचं लग्न करा. तुमची मुलगी नवरदेवाकडे उठून नेली तरी चालेल, लोक 4 दिवस असतील, पण केलेला कर्ज मात्र तुम्हाला आयुष्यभर फेडावं लागेल. म्हणून कर्ज काढून बाबांना तुम्ही लग्न करू असं काय सांगायचं म्हणतं. लोक सांगतात तुम्ही लोकांना सांगता कर्ज. अहो ज्यांची परिस्थिती नाही त्याने कर्ज काढू नका, ज्यांची परिस्थिती आहे त्याने आधी धूम धमाक्यामध्ये करा. काही लोक बोलून जातात, मात्र त्यांना त्याची प्रायश्चित्त भोगावं लागतं. म्हणून आता कीर्तनाची मर्यादा थोडीशी बदलली. वर्णाविधी तुरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची वर्णू नाही, हा एक पहिला दृष्टांत झाला. किंवा बोलण्याचे नाही आता देवाविना काही. देव आणि संत याच्या व्यतिरिक्त कीर्तनामध्ये चर्चा होता कामा नये. मी सांगत असतो, रडलेला समाज, वैतागलेला समाज, कुठेतरी समाधानासाठी आपण कीर्तनामध्ये येतो. वैतागलो आपण आयुष्यभर, दिवसभर आपण वैतागलो दिनेश महाराज, आणि इथे आल्यानंतर आपल्याला काहीतरी चांगलं ऐकायला भेटेल, समाधान प्राप्त होईल. इथं सुद्धा रडारड जर होत असेल तर कीर्तन आणि संसार काय फरक आहे? काय हसणं फसणं जीवनामध्ये काय? इथे सुद्धा तेच होत असेल तर संसार चांगला. आधी परमार्थ करता अगोदर संसार चांगला आहे. बघा का आपल्याला वाटतं बाबा याच्यामध्ये हसणं त्याच्यामध्ये फसणं आहे, मात्र तुम्ही परमार्थामध्ये आल्यानंतर तुम्हाला देवाचंच नामस्मरण करायला पाहिजे, संतांचंच नामस्मरण करायला पाहिजे. त्याच्याशिवाय जीवनामध्ये सार्थकता नाही. नाहीतर ते 2 तास इथे येऊन फुकट घालवण्यापेक्षा घरी झोपून घालले परवडले.